आणि आता जळगावमधून एक बातमी समोर येते आहे। जळगावच्या पारोळ्यातील ही बातमी आहे। पारोळा एरंडोल मतदारसंघात भाजप शिवसेनेची युती पाहायला मिळते। आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटलांनी ही घोषणा केली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र डावलण्यात आलंय। पारोळा नगर परिषदेत शिवसेनेला नगराध्यक्षपद तर एरंडोल नगर परिषदेत भाजपला नगराध्यक्षपद अशी चर्चा झालेली आहे। झाली ना युती, आमची युतीची घोषणा ठरली। आमचं जागा वाटपाचं सूत्र संपलंय। नगराध्यक्ष कोणी कसा घ्यावा, पारोळ्याचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल, एरंडोलचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि पुढील काळामध्ये जागेंच्या वाटाघाटी कशा करायच्या काय जवळजवळ हे आमचं सूत्र ठरलेलं आहे। खाली स्थानिक पदाधिकारी हे सगळे प्रमुख लोक हे संघटनेच्या माध्यमातून एकत्र बसून आता त्याच्यातला एकदा चर्चा करून 1-2 राऊंड झाल्यानंतर आमदार साहेब आम्ही बसू, तिथं काही अडचण आली तर गिरीश भाऊंकडे जाऊ, तिथं काही अडचणी सॉल्व्ह झाली तर प्रदेशावरून त्या सोडू, पण युती करायचा हा निर्णय आमचा झाला आहे।